कबीर, हे घे. आईस्क्रीम नाही, मला नको, तू खा. का? अगं ते थंड खाल्ल्यावर घशाला त्रास झाला तर, म्हणजे थ्रोट इन्फेक्शन वगैरे झालं तर. कबीर, तू डॉक्टर होणार आहेस ना, मग एवढा का घाबरतोस? जाऊ दे, मीच खाते. हे नौटंकी, बस दे इथे. विचार, काय विचारायचंय? तुला कसं कळलं? राधा, तुला तोच तोच प्रश्न विचारून कंटाळ नाही येत का? बोल बोल, काय बोलायचंय? पत्रिका दाखवून 100% लग्न सक्सेसफुल होतात का? नाही म्हणजे मोनिका मॅम आणि देवाच्या पत्रिका मॅच झाल्या तरी त्यांचं लग्न होणं इम्पॉसिबल वाटतंय मला. काही काय राधा? नाही म्हणजे त्या दोघांच्यात कुठलीही अशी गोष्ट कॉमन नाहीये. आणि मला काय वाटतं माहितीये, मुळात ना मोनिका मॅमची चॉईसच चुकली. कारण का देवा हा कोणाचाही परफेक्ट लाईफ पार्टनर असूच शकत नाही. का राधा? देवानी मॅम साठी जग इकडचं तिकडे केलंय. इतकं जीवापाड प्रेम करतो तो त्यांच्यावर, त्यांची इतकी काळजी घेतो. आणि अजून काय हवं असतं आपल्याला लाईफ पार्टनर कडून? नुसतं प्रेम असून भागत नाही कबीर, बऱ्याच गोष्टी असतात. लाईक आईस्क्रीम वितळेल, तो खा आधी मग बोल. कबीर, तुला माहिती नाहीये पण देवा आणि मोनिका मॅमना वेगळं करण्यासाठी मी हवं ते करू शकते. ह्या जन्मात तरी त्या दोघांना मी एकत्र नाही येऊ दे. राधा, माझ्या आईचा आनंदच माझ्यासाठी सगळं काही, आणि माझ्या आईचा आनंद ना देवामध्ये. सो त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. आणि हाच काय, पुढचे 7 जन्म देखील त्या दोघांना कुणीही वेगळं करू शकणार. काय कुठे हरवलात मिस्टर कबीर? नाही, काही नाही, ते मी असंच विचार करत होतो. तू विचार पण करतोस का? सॉरी सॉरी, बोल बोल, काय म्हणत होता? नाही राहू दे, तुला एनिवे माझ्यात इंटरेस्ट नाहीये, म्हणजे माझ्या बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. अरे जर तुझ्यात इंटरेस्ट नसता तर मी इथे का आले असते? आय मीन तुझ्या बोलण्यात इंटरेस्ट नसता तर. बरं बोल आता, काय म्हणत होतास? काही नाही, म्हणजे मी विचार करत होतो की समजा आपल्या पत्रिका आपण ज्योतिषाला दाखवल्या तर. काय? अरे पण आपण आपली पत्रिका का दाखवायची? हे बघ, त्यांनी त्यांची पत्रिका दाखवली कारण देवाने मोनिका मॅमला प्रपोज केले, पण आपल्यात तसं काहीच नाहीये. नाहीये ना? नाही. अरे तेच नाहीये. म्हणजे बघ, तूच म्हणालास ना की देवाने मॅमना जिंकण्यासाठी दुनिया इकडची तिकडे केली, आणि इथे तुला साधा आईस्क्रीम खायचं तरी टेन्शन येतं. कबीर, काय? अरे हात सोड. नाही मॅम, तसा नाही म्हणजे पाठीवर साधं पान पडलं म्हणून आभाळ कोसळल्यासारखं घाबरत पळत सुटतोस. प्रपोज करायला पण ना डेअरिंग लागतं, ते साधे 4 शब्द नाही बोलता येत. सगळं बोलून सांगावं लागतं का? कधीतरी न बोलता पण समजून घे ना. कधीपर्यंत तू तुझ्या मनातली गोष्ट बोलणार नाहीये? आज ना उद्या तुला बोलावं लागेलच कबीर. राधा, आता हुशारीने तू जन्मपत्रिकेचा विषय टाळला असशील, पण लवकरच आपल्या लग्नाच्या पत्रिका छापाव्या लागतील. मार्क माय वर्ड. डॉली, आपण काय बोलतो? वाक्यासाठी जाऊ दे, आपल्यासाठी तरी तुम्ही चला ना 5 मिनिटं. माझी पत्रिका मिळवण्यासाठी तुम्ही आणि अक्कानी जे काही केलंय ना, हेच माझ्यासाठी खूप शॉकिंग आहे. डॉली, आपण किती वेळेस सांगतो तुम्हाला, आपल्या ह्या सगळ्यामध्ये खरंच काही नाही. हे बघा, खरं खोटं काय आहे ना ते अक्काच्या तोंडून ऐका होतं. त्यासाठी तुम्हाला यायला लागेल. चला ना प्लीज. हे घ्या तुमच्यासाठी आईस्क्रीम. नो थँक्स. मॅम प्लीज घ्या ना, एवढं प्रेमाने आणलंय, ऍटलीस्ट टेस्ट तरी करा. डॉलीबाई बघा ना, राधा कबीरचं तरी ऐका.
डोलबी आता तरी झाला ना. अहो बघा ना, खरं खोटं जे काय असेल ना ते सगळं तुम्हाला हक्काकडनं कळेल. आणि हे बघा, आपल्याबद्दल तुमच्या मनात जे पण काय असेल ना ते पण सगळं क्लिअर होईल. प्लीज चला ना. मॅम खरंच ऐका ना देवाचं. फॅमिली पॅक वितळतोय. मी हात ठेवतो. एक मिनिट. डॉलीबाई, आपण ह्यावेळी तुम्हाला दुसरं काय पण नाही देऊ शकत. आपण तुम्हाला एक प्रॉमिस देतो. आपल्यावर विश्वास ठेवा. आपण कायम तुमच्या सोबत राहणार. तेव्हा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आणि म्हणूनच मी तुमच्या सोबत आहे. फक्त हा विश्वास कधी तोडू नका. आणि हे फक्त तुमच्याच हातात. आई आणि देवाच्या प्रेमाला कुणाचीच नजर न लागू. महाराज, महाराज, गरम पाणी आणलं होतं, नेऊ काय? नरड शेकायचे का? बाळा, तुला बोलवत आहे. बाळा, टी बॅग. टी बॅग? टी बॅग. टी बॅग. टी बॅग मध्ये टी बॅग. टी बॅग मध्ये टी ये घे बाबा. देतो देतो. ए बुळूक. अरे बाबा, घरी चहा होता ना, हे कशाला? मी माझ्या कामासाठी कुठल्याही प्राणी मात्राला त्रास देत नाही. कोणता प्राणी? काय बघतोयस? वाकड्या नजरेने काय बघतोयस? मूठ दाखवतोयस? हात दाखवतोयस? मूठ दाखवतोयस? मग माझ्याकडे वाकड्या नजरेने बघतोय? हा? तिकडेच बसायचं. हा? शांत बसायचं कोपऱ्यात. अजिबात हलायचं नाही. शांत बस. आल्या. आई आल्या. कडक मंगळ. डॉलीबाई, प्लीज. नमस्कार, माझं नाव डॉक्टर मोनिका श्रीखंडे, टीएस मेडिकल कॉलेजच्या डीन. बसा. बसा खाली. शांत बसा. हो, कोणाला सांगताय? तो राहू. बसा. याला सांगतोय. खाली बस. बस, शांत खाली बस. तुम्ही का उभे? बसा बसा बसा. या वहिनी, डॉली वहिनी, या. बता बता.
हे आमचे फॅमिली ज्योतिषी बाबा रामानंद सागर राज राजेश्वर. नाईस मीटिंग यू. मला असं वाटतंय की माझं इथे काहीच काम नाहीये, तर मी निघायला हवं. डोलीबाई थांबा ना, पाच बघा शनी चिडलाय. हा खरातून त्या खरात रागाने बघतोय. दिसतोय पुढे दिसतोय. दिसतंय. एक्सक्यूज मी, मला काहीतरी विचारायचंय. हे सगळं मला कसं कळलं हा प्रश्न पडला असेलच, पण मी आधीच सांगितलंय मी ज्योतिष विशारद आहे. वाव, सुपर. मग मी निघू? अक्का तांदूळ घेऊन या. काय चाललंय हे सगळं? आई हात जोडून विनंती करतो, शांत बसा. मी चिडले तर तुम्ही गेलात तर इथे सगळ्यांनाच त्रास होईल. शांत बसा. बसलेत ते बसलेत. आता तुम्ही शांत बसा. बसल्या शांत. महाराज महाराज तांदूळ आणले. काका इथे. बघा काय दिसतंय. तांदूळ. मला दिसतंय, मला दिसतंय. ते ना मग अक्का सांगा ह्यांना काय दिसतंय. का ग्रह फिरताय ह्या घरातून त्या घरात. शनी वक्री झालाय. मंगळ मार्गस्थ लागलाय. हा मंगळ. ही पत्रिका देवाची आणि ही मॅडमची. आई आई शपथ, मोनिका मॅमची पत्रिका. नाही हे कसं शक्य आहे. त्यांची पत्रिका असणं इम्पॉसिबल आहे. त्यांचा असा काही विश्वासच नाहीये या गोष्टींवर. ए टिव आलाय तर जरा शांत बस ना. आणि तुला काय माहिती रे त्यांच्याकडे कुठली पत्रिका आणि कुठली नाही ते. नाही मला माहितीये ना, मॅम कडे अशी जन्मपत्रिका वगैरे असणं शक्यच नाही. राईट ना मॅम? ए ढापण्या, तू मोठी माणसं बोलत असताना लहानांनी बोलायचं नाही एवढं साधं शिकवलं ना का तुझ्या आईनं. अक्का तुम्ही आई बाबाला मध्ये घ्यायची काय गरज आहे. इथे कोणी कोणाला काय शिकवलंय ना ते कळतंय बरोबर. तू थांब जरा थांब. कॉलर अक्काचा मनावर घेऊ नका. ए कॉलर अक्काचं मनावर घेऊ नको. हा सत्याचं मनावर घे. आणि काय रे सत्या, तू याच्या आई बाबांना किती ओळखते रे. त्यांची बाजू घेऊन बोलतोय ते. अक्का इथे चाललंय काय, तू बोलते काय. हा हे शुक्र चल चल मागे. प्रेमाचा कार मागे हो, मागे हो. चल मागे जा. चल जा नाही तर थोपट फोडीन. अक्का असं बोलू नये, महान आहेत ते. सत्या का
हा ग्रह, त्या मागे ग्रह आहेत बघा कसे उड्या मारतायत, पायावर पाय टाकून बसलेत. निघा मागे निघा. हा बसा तिथे. बाळांनो तुम्ही पण बसा. तिथे नाही, आता काय त्यांच्या मांडीवर बसताय? त्यांच्या मांडीवर बसलात तर वाटोळ करतील तुमचं. इकडे बसा. अरे काय पांडे, इथे काय करतोय? तू बाहेर थांब, इथे लफडी होणारच आता. बाई मला काही प्रश्नांची उत्तर हवी. नो वे, मी नाही देणार. बाई देवा तुमच्या आयुष्यात येण्याआधी तुमच्या आयुष्यात दुसरा पुरुष होता. पुरुष? देवा अ, काय बोलतायत? अ, दुसरा पुरुष? नाही नाही हे शक्यच नाही, शक्यच नाही. हा हा के असं असं काय पण नाहीये. हे काय पण बोलतात हे. डॉलीबाईंचं लग्न वगैरे काहीच झालेलं नाहीये. हा मग नवरा म्हणजे हा काय? त्यांना इथं दिसतंय ना, दिसतंय म्हणूनच सांगतायत ना ते. आणि त्यांच्या आयुष्यात कोण आहे नाही हे तुला काय माहिती? अगं केस स्टडी अक्का, केस स्टडी म्हणजे यांचा कसा ज्योतिषीचा अभ्यास असतो तसा आम्ही केस स्टडी करतो ना. हा म्हणजे बॅकग्राऊंड समजून घेतो, काय आहे काय नाही. काय सत्य? हा शक्यच नाही. हे बघा ग्रहांची परिस्थिती काय सांगते. माझा अंदाज चुकूच शकत नाही. काय अक्का? हो महाराज, इतक्या वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही खोटं कशाला बोलाल? पण मी काय म्हणतो, ते आहे ना, ते थोडी बदलणार आहे. डॉलीबाईंचं लग्न झालंच नाहीये ना. त्यांच्या घरात त्या आणि त्यांची आई स्नेहल श्रीखंडे या दोघीच राहतात. हा त्या दोघीच राहतात. हा पण महाराज, तुमचं जजमेंट चुकलं म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. होतं असं कधी कधी. आता नवरा नसेल तर मुलगा तर नसणारच. पण मला चंद्र महाराज स्पष्ट पुत्रयोग सांगतायत. काय मजाक करता काय गुरुजी? डॉलीबाईंना पोरगा कपूर ऑर्डर नाही तर तो पचकायचं कबीर डॉलीबाईंचं पोरगं येते. तू गप ना, त्याच्याऐवजी तुझ्याकडनंच कळायचं. कबीर हे सत्या तूच बोलला ना डॉलीबाईंचं लग्न नाही झालं म्हणून. मग पोरगा कसा काय असेल? काय करेक्ट पॉइंट टू बी नोटेड. एकदम सही. काय कबीर कॉलर? अशक्य, शक्यच नाही, शक्यच नाही. बरोबर बोलताय महाराज, मला 100% विश्वास आहे तुमच्यावर. इथे काही लोक आहे ना, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यात वस्ताद आहेत. अक्के तू जर विचार करून बोल ना. काय विचार करून बोल? हा देवा, काय विचार करून बोल? हे अक्का, तू भाईवर कशाला आवाज चढवते? तो काय खोटं बोलत नाही. ए तुला काय प्रत्येक गोष्टीत ना खुपसायलाच पाहिजे काय? खुपसणार आपण नाक खुपसणार, आपण मध्ये मध्ये बोलणार. कारण आता खऱ्या खोट्याचा विषय आहे ना. ते खोटं बोलून कोणी जन्मतारीख काढून घेतली त्याचा पण खरा खोटा होऊ दे ना. त्या ज्योतिषाबद्दल याला कळलं की काय?